पाहता पाहता मनान पुरेचे धनी, देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण, अनंत रूपे अनंत वेसे देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवीवर खून बांधली कैसी, देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण, विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव समचरण सरोजम सांद्र नीलाभुदावम, जगननिहित पाणी मंडना मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, महायोग पीठे तटे भीमरथा, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रै, समागतति शान्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाची सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांची अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी, कलावज्ञ जीवधरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम, खलानिशबाधा पनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो जन्मभूमी जिथे जन्मलोमी, नमो कर्मभूमी जिथे वाढलोमी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, जो देह माझा प्रभू प्रार्थितो मी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या वचनाईका कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काढी आपण सावे जवडी, लाली मेरे लाल की जित देखो थलाल, देखन गई लाल को हो गई लालम लाल, आई हनुमंत विराजिए कथा करुमती अनुसार, सरस्वती माते द्यावी मद स्मृती, येतो का कुलती तुझ लागे, आपल्या बाळाची धरात हाती न करा फजिती, जनामध्ये पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, देवराया दंडवत तुझे पाया, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरेची धनी, देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मुलीच्या चरणावर विनम्र होणे साष्टांग प्रणिपात करून, आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणावर
पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्यांच्या भव्य दिव्य अशा इको कमी करा आता बोलताना, ज्यांच्या भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, भगवान श्री मारुती रायांना वंदन करून ज्यांच्या पुढे मी उभा आहे, कारण आज इथे भक्ती आणि शक्तीच्या मध्ये म्हणजे भक्ती आणि शक्तीच्या संगमामध्ये कीर्तनकाराला तुम्ही उभं केलेलं आहे. विठ्ठल 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 सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, ज्ञानियांचे राजे, मुक्त कैवल्य तेजोनदी भगवान श्री ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा नसून 3 चरणाचा गोड असा चिंतनीय भूपाडी या प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 अभंग छोटा आहे, म्हणजे मला तरी वाटतं की आतापर्यंत जेवढेही कीर्तन आपल्या या सप्त्यात झाली त्यातला सर्वात छोटा अभंग आहे. आणि छोटा अभंग याच्याकरता घेतला कारण तुमच्या पूर्ण यादीतला सर्वात छोटा बोवा मी आहे आणि म्हणून छोटा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. पण अभंग जरी छोटा असला मात्र त्याचा अर्थ खूप मोठा आहे. ऐका, आजचा अभंग हा सर्वांच्या परिचयाचा आहे, पाठाचा नाही. परिचय वेगळा आणि पाठ वेगळा. मागच्या वेळेस बोलून गेलो तुम्ही. कानपाठ होणं म्हणजे अभंगाचा परिचय होणं, पण गाथेतून मालिकेतून पाठ करणं म्हणजे अभंग पाठ होणं. आणि ही अभंग म्हणजे आपली चालता बोलता पाठ झालेली अभंग आहे. सकाळी सकाळी काकडा आरती भजन सुरुवात झाली की मला असं वाटत नाही की एखाद दिवस काकडा आरतीमध्ये हा अभंग म्हटला जात नसेल. म्हणून प्रत्येक दिवशी अभंग गायला जातो जो माऊली ज्ञानोबरांचा गोड असा अभंग. योगी या दुर्लभ तोम्या या मामा रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 याला अलभ्य लाभ म्हणतात. योगी या दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरेची धनी. माऊली ज्ञानोबरांचा गोड अभंग सेवेकरता घेतलेला आहे. असो, या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित झालो. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. या ज्ञान मंडपामध्ये जेवढाही श्रोतावर्ग या ठिकाणी आलेला आहे प्रत्येकाला माहिती आहे. पण कुठलंही कार्य म्हटलं की मायबाप त्या कार्यकर्ता कारण लागतं. काय लागतं? बोला बोला बोला, काय लागतं? कारण. अहो, आता शांत बसण्याचे दिवस नाही. 2 दिवसावर दिवाळी आली आपली आता, नाही का? आणि तुमचे चेहरे असे प्रसन्न ठेवा ना थोडे. एवढं टेन्शन घेऊन का बरं बसताय तुम्ही? आता तर आपला देव येतोय. आणि देव ज्यावेळेस येत असतो, मी नेहमी सांगतो, भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिले संतांची भेट होणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रमाण आपल्याला पाठ आहे. संत भेटल्याशिवाय देव भेटत नाही. आधी संत काय करतात? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? भगवंत करतो दुःखाचा अंत. मग आपल्या आयुष्यातला जर दुःखाचा अंत येणाऱ्या 22 जानेवारीला होणार असेल तर आपले चेहरे कसे टवटवीत पाहिजे की नाही? म्हणून प्रसन्न बसा. मी तुम्हाला सांगत होतो की कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्यकर्ता कारण लागतं. काय लागतं? बोला बोला. कोणी जर म्हटलं का हो आजचं कीर्तन काय कारण, म्हणे विनाकारण. होतंय का? विनाकारण कीर्तन होत? बोला ना, जाऊ का मी घरी जाऊ का? विनाकारण कीर्तन होत? विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू, विनाकारणच कीर्तन होत आहे. फक्त हा विना वेगळा, तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन तुम्हाला कळेल. तसं ही चुकीची गोष्ट आहे तुम्हाला रेंजमध्ये बसा असं म्हणण्याची, कारण तुम्ही फुल रेंजमधली माणसं आहात. विठ्ठल 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 विठ्ठल. किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित झालो. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, प्रेमी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे पितृतुल्य असणारे वारकरी संप्रदायातलं वैभवशाली जीवन ज्यांचं आहे, आपल्या भागाचं वैभव, श्री हरिभक्त पारायण बाबांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला आपला सप्ताह. आणि सप्ताह वर्ष 41वे, बरोबर ना? 41च आहे ना? आणि 41व्या वर्षातील 6व्या दिवसाची सेवा ही माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला ज्यांच्या संपर्कातून आली, श्री हरिभक्त पारायण आपल्या गावाचे भूमिपुत्र आणि एक
कुशल असं नेतृत्व ज्यांच्या पदरात आहे आणि ते नेतृत्व पार पडतायत, आपल्या गावाचे माननीय सरपंच साहेब, दादांच्या सांगण्यावरनं समस्त भजी मंडळ असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, यांच्या संपर्कातून आमची भेट झाली बोरटेंभ्याला. नाशिक जिल्ह्यातली एक गोष्ट खूप आवडते मामा मला. नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 80-90% जोपर्यंत लोक कीर्तन ऐकत नाही तोपर्यंत त्या कीर्तनकाराला तारीख देत नाही. आणि मला असं वाटतं तशीच परीक्षा कुठेतरी झाली आणि त्या परीक्षेत काठावर का होईना मी पास झालो, म्हणून पुनश्च एकदा या गावामध्ये येण्याचा आणि तुमच्या सर्वांची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. दादांना कोटी कोटी धन्यवाद. या कीर्तनाकरता, या सप्ताहाकरता उपस्थित असणारी 8 दिवसापर्यंत आपल्याला लाभलेली आपल्या भागातले वैभव असणारे ताडकरी गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांची प्रार्थनी उपस्थिती श्री हरिभक्तपरायण परमपूज्य गुरु आदरणीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, भजन सम्राट भगवान बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान बाबांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे त्यांना तोलामोलाची साथ आपल्या आजूबाजूच्या परिसरातून आलेले बाबा असतील. मला असं वाटतं बाबा गिरणाऱ्याला पण होते तुम्ही, गिरणाऱ्याचेच आहे काय? बरं बरं बरं. पण मला लक्षात राहतं बुवा, म्हणजे मी तो बुवा नाही फक्त पाकिट लक्षात, मी माणसंही लक्षात ठेवतो, लक्षात ठेवतो. म्हणून बाबा आहेत. त्याचप्रमाणे आमचे गोड या ठिकाणी बाबा आहेत. पखवाजावर ज्यांची गोड अशी साथ आपल्याला 5 दिवसापासून ज्यांचा पखवाज ऐकून आपले कर्ण पटलावर तो ध्वनी आला आणि तो ध्वनी ऐकून आपण मंत्रमुग्ध होतो. असं गोड असं वाजवणं, पोषक असं वाजवणं श्री हरिभक्तपरायण परमपूज्य गुरु आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू परमार्थ प्रेमी श्रीराम महाराज जडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुवरांच्या तोंडातून ऐकलेलं एक वाक्य आहे, त्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य. तुम्हाला जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल ना, तर मोठं होण्यासाठी काहीच प्रयत्न करू नका. लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात मोठं होण्याकरता, पण आमचे गुरुवरे सांगतात की बाबा आयुष्यात जर तुला मोठं व्हायचं असेल ना, आपल्याला मोठं व्हायचं असेल ना, तर समोरच्या व्यक्तीला मोठं म्हणायला शिका. तुम्ही एक दिवस मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला असं वाटतं हा गुण ज्यांच्याकडे असे आमचे रामदादा आहेत. आज पाहिलं की आपल्यासोबतही एक वादक आलेले आहेत, त्यांचा मनाचा मोठेपणा की त्यांनी पक्वास सोडला. लोक गादी सोडत नाही महाराज. महाराज गोड या ठिकाणी महाराजांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे समस्त भजमंडळ टाळकरी असतील, माझ्यासोबत ज्यांची प्रार्थना उपस्थिती आहे, श्री हरिभक्तपरायण परमपूज्य गुरु आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आमचे प्राणसखा जीवलग मित्र असणारे अंबादास महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांची आत्ताच या ठिकाणी व्हिजिट झाली आणि येऊन उपस्थित झालेत, माझ्यावर नितांत प्रेम करणारे, आपल्या भागाचं वैभव असणारे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, कथाकार आणि नामवंत फक्त कथा आणि कीर्तनाच्या बाबतीत नाही बरं, नामवंत म्हटल्यानंतर त्यांचं नाव घेतल्यानंतर कधीच होत नसतो विषयाचा अंत, असे ते नामवंत श्रीयुत मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांना कोटी कोटी धन्यवाद. मामांसोबत आलेले आमचे बालगोपाल तरुण तळपदार मित्रमंडळ या ठिकाणी आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सर्व आले, तुम्हालाही धन्यवाद. पुरुष मंडळी तुम्हालाही धन्यवाद. आता कीर्तन आवरायला काही हरकत? आवरू मग. तुम्ही म्हणाल याला जाऊ द्या, याला तारीख कोणी दिली पहिले त्याला शोधा. सध्या लोक कीर्तनकाराला नाही शोधत, ज्यानं तारीख दिली त्याला शोधतात. पण ऐका, आता वाजले 10, मी 11च्या पुढे जाणार नाही. 1 तास सेवा करायची आहे. पण माईबाप, या 1 तासामध्ये तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार नाही. माझ्याकडनं अपेक्षाही करू नका. पण ह्या 1 तासात तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा प्रयत्न करेल. अट मात्र एक आहे, जेव्हा जेव्हा नामस्मरण होईल तेव्हा तेव्हा मुखानं टाळी आणि हातानं नामस्मरण करायचंय. चालेल महिला मंडळ? हाऊस म्हणता तुम्ही? हो, हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण म्हणा. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा आहे. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय या अभंगातून भगवान श्री निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे भगवंताची झालेली भेट आणि भगवंताची झालेली दर्शनप्रीती आणि त्या दर्शनप्रीतीचा अनुभव या अभंगातून माऊली ज्ञानोबाराय प्रतिपादन करतात. ऐका, या अभंगाचा जर बारकाईनं विचार केला तर यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड देश जिवणारे जसे जगद्गुरु तुकोबाराय होते, तसे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सुद्धा होते. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी या जगाचा उद्धार व्हावा याच्याकरता 1 नाही 2 नाही
हरिपाठासारखा महान ग्रंथ आम्हाला दिला, ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ आमच्या हाती सोपवला. एवढंच नाही तर त्या ठिकाणी विचारसागरासारखा, अमृतानुभवसारखा ग्रंथ माऊली ज्ञानोबारांनी आपल्यासाठी निर्माण केला. पण सर्वसाधारण प्रापंचिक लोकांना माऊली ज्ञानोबारांची ती भाषा कळत नाही, म्हणून माऊली ज्ञानोबारांनी श्रीगुरूंच्या कृपेने गाथा लिहायला सुरुवात केली. आणि माऊली ज्ञानोबारांनी तो गाथा लिहित असताना त्या गाथ्यामध्ये काही प्रकरणं तयार केली. आणि त्यातील आजचा जो अभंग आहे, हा अभंग भूपाडी या प्रकरणातील आहे. माऊली ज्ञानोबारांच्या गाथ्यात 2 प्रकरणं सापडतात, उपप्रकरण. एक भूपाडी प्रकरण आहे आणि एक विरहिणी प्रकरण आहे. आणि आजचा जो अभंग आहे तो भूपाडी या प्रकरणातील सेवेकरता घेतलेला आहे. मग तुम्ही म्हणणार, बाबा हाच अभंग घेण्याचा अट्टहास का? कारण असं आहे, कारण जो देव योग्यांना दुर्लभ होता, तो देव माऊली ज्ञानोबाराय सांगतात, मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे. जो देव 500 वर्षापासून आम्हाला मंदिरात दुर्लभ होता, तो देव येत्या 22 तारखेला मंदिरात पदार्पण करतोय. त्याच्याकरता अभंग सेवेकरता घेतलेला की 500 वर्ष झाली लोक विचार करत होते भगवंत येतील, भगवंत विराजमान होतील. किती 500 वर्षापासून माझ्या महिला मंडळांनी त्या देवासमोर जाऊन देवाला कधीतरी गाणं म्हणावं, विचार करावा, कधीतरी अयोध्येत माझा देव येईल. आणि देव अयोध्येत आल्यानंतर मी काय करेल? बगिया में जाऊंगी, फूल चुन के लाऊंगी, फूलों की माला में गले में पहनाऊंगी, पूजा की थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का पावना होगा. बाबा मी बागेत जाणार, हार बनवणार, त्या देवाला परिधान करणार आणि त्या माझ्या ताटामध्ये चंदन सुद्धा असणार. आणि ज्यावेळेस मी देवाला बघेल तर माझ्या नयनांचा म्हणजे माझ्या डोळ्यांचा उद्धार सुद्धा झालेला असेल. अजून काय करेंगे? अजून काय करणार? अजून बगिया में जाऊंगी, बेर चुन के लाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों का पावन होगा. लक्ष्मणजींचं दर्शन होईल, मा जगज्जननी जानकीचं दर्शन होईल, हनुमंतरायांचं दर्शन होईल. पण 500 वर्षापासून जे आमचे योगी त्या देवाची तपश्चर्या करत होते, देवाची वाट बघत होते, जसं देव भक्ताची वाट बघत उभा राहतो, तसं भक्त 500 वर्षापासून त्या देवाची वाट बघत होते. आणि शेवटी देव त्या भक्ताच्या भक्तीला जागला आणि 500 वर्षानंतर तो देव माझा तिथून त्या ठिकाणी अयोध्येला येता झाला. आणि येणाऱ्या 22 तारखेला किती सुवर्ण संधी आहे, लिहून घ्या तुम्ही. 22 तारीख कधीतरी मोजा. मी चाल म्हणता म्हणता मोजत होतो. 22/1/2024 बघा बरं का. 22 किती अलभ्य लाभ म्हणतात त्याला. 22/1/2024. 2024 म्हणजे 24 घ्या, 24 चे 2 आकडे धरा, म्हणजे किती झाले? 2 आणि 4 किती झाले? 6. पहिला महिना 1 आकडा किती झाले? 7. आणि पुढचे 4 किती झाले? 10. आणि हे 10ही अवतार त्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीमध्ये, जो माझा राम लल्ला त्या अयोध्येमध्ये विराजमान होणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण भगवंताचे अनंत अवतार आहेत, पण भगवंताचे मुख्य 10 अवतार सांगितले जातात. आणि त्या मुख्य 10 अवतारापैकी पूर्ण अवतार जर कुठले असेल तर पूर्ण अवतार रामकृष्ण. नाथ महाराजांना एकाने विचारलं, बाबा भगवंताचे अनंत अवतार आहेत, नाथ बाबा भगवंताचे अनंत अवतारापैकी तुम्हाला किती अवतार आवडतात? नाथ बाबा म्हणतात, बाबा या जगाच्या पाठीवर भगवंताचे अनंत अवतार जरी असलेत, पण मला मात्र फक्त 3 अवतार आवडतात. मग साधकानं विचारलं, नाथ बाबा कुठले 3 अवतार तुम्हाला आवडतात? मग नाथ बाबांनी मात्र त्या ठिकाणी एक अभंगच त्याच्यावर निर्माण केला. नाथ बाबा म्हणतात, सुंदर ते ध्यान मांडीव घेऊनी, कौशल्या जननी गीती गाय. कुठला अवतार? बोला ना, झोपले का तुम्ही? कुठला अवतार?
राम अवतार. ऐका आता पुढचं. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गौडनी खेळताती. कुठला अवतार? कृष्ण अवतार. वा. पुढचा अवतार ऐका आता. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे केले. कुठला अवतार? आणि मग नाथ महाराज म्हणतात, सज्जन हो, मला देवाचे 3 अवतार आवडतात आणि हे 3 अवतार माझ्यासाठी कसे आहेत? सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनीवनी मनी भरलासे. जनीवनी मनी भरलासे. जनीवनी मनी भरलासे. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गौडनी खेळताते. गोपाळ गौडनी खेळताते. गोपाळ गौडनी खेळताते. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गौडनी खेळताते. कळतंय ना? आणि ती अवतार म्हणजे ही 3 अवतार आहेत जी नाथ महाराजांना आवडतात. आणि ही 3 अवतार का आवडतात? कारण अनंत अवतारामध्ये हे 3 अवतार देवाचे ते म्हणजे स्वयंरूप अवतार आहेत. शास्त्रकारांना 3 पद्धतीचं रूप सांगितलेलं आहे. एक स्वयंरूप दर्शन, एक तदेकात्म रूप दर्शन आणि एक आवेश रूप दर्शन. आणि त्याच्यातील स्वयंरूप दर्शन म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, भगवान श्री रामचंद्र प्रभू आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा हे स्वयंरूप आहेत. पुरावा घ्या पुरावा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा स्वयंरूप आहे का? आहे ना. म्हणून तर आपण म्हणतो अयोनी संभव नोहे काय क्षमी नामयाचा स्वामी प्रगटला. दुसरं भगवान श्री रामचंद्र प्रभू अयोनी संभव प्रगटला राघव. मग का हो, तुमचा पांडुरंग परमात्मा सुद्धा स्वयंरूप आहे का? आहे ना. मग घ्या पुरावा. दिला पुरावा शंकराचार्यांनी. विभम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम ददानम गवारुंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. 3 अवतार स्वयंरूप आहेत. आणि त्याच्यातलं एक स्वयंरूप ते त्या ठिकाणी 22 तारखेला आमच्या अयोध्येमध्ये येणार आहे. मग तो देव अयोध्येत आल्यानंतर जी लोक त्या भगवान परमात्म्याला प्रत्यक्षात बघतील, मला असं वाटतं माऊली ज्ञानोबारांनी देवाला प्रत्यक्षात बघितल्यावर माऊली ज्ञानोबारांना जी अनुभूती झाली ती अनुभूती त्या अयोध्येतल्या लोकांना आल्याशिवाय राहणार नाही. ते सुद्धा म्हणतील योगी या दुर्लभ तोम्या देखीला साजनी. जो दुर्लभ आहे, जो जपी तपी संन्यासी योगीच्या स्वप्नातही जात नाही, पण तो देव मी पाहिला. आणि पाहिल्यामुळे झालं काय? पाहता पाहता मना नपुरेची धनी. म्हणजे माझं मन मानतच नाही, मन भरतच नाही, एवढं त्याला पाहत जावं असं मला वाटतंय. मग तो देव कुठला? देखिला देखिला माय देवाचा देव. तो देवांचा देव आहे. आणि फिटला संदेह निमाले दुजी पण. म्हणजे देवाची प्राप्ती झाल्यानंतर देवाला पाहिल्यानंतर कुठला लाभ होतो या अभंगाच्या 2ऱ्या चरणात माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. असा गोड अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आणि या अभंगातून ती बुद्धिरूपी साजनी आपल्या बहिणीसोबत त्या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. तसं बघायला गेलं तर या अभंगामध्ये भगवान परमात्म्याची जी स्तुती माऊली ज्ञानोबरांनी केलेली आहे, तो भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार आहे. आणि तो निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा सगुण साकार झाला की मग त्याचं वर्णन करता येतं. पण खरं सांगू का, या भगवंताचं वर्णन ज्यांच्यामुळे भगवंताचं अस्तित्व आहे अशा वेदांना सुद्धा करता आलं नाही. वेद ज्यावेळेस भगवंताचं वर्णन करायला लागले तर वेदांना भगवंताचं वर्णन जमलं नाही. शेवटी वेदांना म्हणावं न इति
न इति नेनती नेनती गोविंदुरे. बाबा आम्हाला तुझं वर्णन करणं शक्य नाही, मग आम्हाला तुझं वर्णन करता येत नाही, म्हणून हे वेद आणि ते वेदातले सर्व शब्द भगवंताकडे गेलेत आणि भगवंताला सांगू लागलेत, देवा देवा आतापर्यंत आम्ही तुझं वर्णन जे करत आलो ना ते निषिद्ध मुखानं करत आलेलो आहोत देवा, पण देवा आम्हाला तुझं जे वर्णन करायचंय ते विधिमुखानं करायचंय देवा. मग माऊली ज्ञानोबारांना म्हणजे मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सांगावं, आतापर्यंत तुम्ही जर माझं वर्णन निषिद्ध मुखाने करत असाल आणि तुम्हाला जर विधिमुखानं माझं वर्णन करायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणले काय? तुम्हाला त्याच्याकरता गोकुळात जाऊन गोपिका म्हणून प्राकट्याला यावं लागेल, म्हणजे गोपिकांच्या स्वरूपात प्रगट व्हावं लागेल. तुम्ही तिथे प्रगट झालेत की मी निर्गुण निराकार असणारा सगुण साकार तिथे येणार. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, मी तिथे येणार आणि मी आलो की मग मात्र तुमच्या विधिमुखानं तुम्ही माझं वर्णन करा. मग त्या गोपिका त्या गोकुळात गेल्या, भगवंताचं तोंड भरून त्या भगवंताची स्तुती, त्या भगवंताचं वर्णन केलं आणि भगवंताचं अवतार कार्य संपलं. आणि मग भगवंतानी त्या गोपिकांना सांगावं, बाबाओ आता मी निघालो, तुम्ही पण तुमच्या निजधामाला निघा. असं म्हटल्यानंतर गोपिका पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाल्या. पण देवाची स्तुती, देवाचं गुणगान केल्यानंतर आनंद समाधान तर झालं, पण ते टिकलं नाही. म्हणून पुन्हा तो वेद आणि त्या वेदातल्या श्रुत्या पुन्हा त्या ठिकाणी भगवंताकडे गेल्या आणि भगवंताला सांगितलं, देवा तुझं आम्ही निषिद्ध मुखानं वर्णन केलं, देवा तुझं आम्ही विधिमुखानं वर्णन केलं, पण देवा एवढं वर्णन केल्यानंतर सुद्धा तो आनंद टिकला नाही. देवा आनंद टिकावा याच्याकरता पुन्हा एकदा तुझं वर्णन आमच्या मुखातून व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि त्याच्याकरता तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा. देव म्हणले, एक उपाय होता तुम्हाला दाखवला, आता संपला, आता दुसरा उपाय. म्हणले देवा असं चालणार नाही, काहीतरी बघा. देव म्हणले अजिबात होणार नाही. म्हणले देवा असं म्हणू नका, गाठ आमच्याशी आहे आणि देवा हे विसरू नका की तुमचं अस्तित्व आमच्यामुळं आहे. जर देवा आम्हाला न्याय मिळवून दिला नाही आणि आमची जर इच्छा पूर्ण केली नाही तर देवा तुमचं अस्तित्व कमी केल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणू लागला, कॉलरापर्यंत जर गंमत येत असेल तर माणसानं माघार घेतली पाहिजे. देव म्हणू लागला, ठीक आहे बघतो काहीतरी. आणि मग देवानं सांगितलं, कोणाला? त्या श्रुत्यांना. लक्षपूर्वक ऐका बरं का. मग देवानं त्या वेदातल्या शब्दांना, त्या वेदातल्या श्रुत्यांना सांगितलं की तुम्ही माझं निर्गुण निराकार सगुण साकार रूप आतापर्यंत निषिद्ध मुखानं आणि विधिमुखानं वर्णन केलं या मुखानं, पण तुमची इच्छा आहे की विधिमुखानं वर्णन करताना जी भक्ती, जो आनंद प्राप्त होईल तो कमी व्हायला नको. त्याच्याकरता उपाय काहीच नाही, पण अपवाद म्हणून सांगतो, माझ्या कॉलरपर्यंत गंमत आली म्हणून सांगतो, एक शेवटचा उपाय. जर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मुखातून माझं वर्णन व्हावं आणि तो आनंद कायमस्वरूपी तुमच्याजवळ टिकावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर या कलियुगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जन्माला येतील आणि माऊली ज्ञानोबारायांच्या मुखामध्ये जाऊन तुम्ही बसा आणि मग माऊली ज्ञानोबाराय माझं त्या ठिकाणी स्तुती वर्णन करतील. आणि माऊली ज्ञानोबारायांच्या मुखातून झालेलं वर्णन म्हणजे वेदांच्या श्रुत्यांनी भगवंताचं केलेलं वर्णन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जो वेदांनाही समजला नाही, वेदासीतू नाही कळला, अंत पार ज्याचा कानळा राजा पंढरीचा. असा देव, तो देव मात्र आता माऊली ज्ञानोबाराय त्यांचं वर्णन करतात. आणि माऊली ज्ञानोबाराय त्यांचं वर्णन करत असताना असा एक भाव प्रकट करतात की बुद्धिरूपी साजनी आपल्या बहिणीसोबत त्या ठिकाणी संवाद साधते. कसं? गोड कल्पना करा, मुलीचं लग्न झालं होतं का? तुमच्याकडे लग्न होतात? बरं आहे. मग मुलीचं लग्न झालं, मुलगी माहेरी आली नांदायला, बरोबर ना? म्हणजे आहे तुम्ही कुठे? मग सासरी. हां बोलायचा. मुलीचं लग्न झालं, मुलगी आली नांदायला सासरी. सासरी आल्यानंतर ही बुद्धिरूपी मुलीचं सुद्धा लग्न झालं आणि ही बुद्धिरूपी मुलगी आपल्या सासरी नांदायला आली. आणि या बुद्धिरूपी जी मुलगी आहे तिचा नवरा आहे, त्याचं नाव काय? तिचा सुद्धा सासरा आहे, त्याचं नाव काय? तिची सुद्धा सासू आहे. बुद्धिरूपी मुलीची जी सासू आहे तिचं नाव वासना आहे. बुद्धिरूपी मुलीचा जो सासरा आहे त्याचं नाव दंभ आहे. काय आहे?
दंभ आहे. आणि अशी बुद्धिरूपी साजनी ज्यावेळेस आपल्या संसारात रममान झाली, पण नवऱ्यापासून, सासऱ्यापासून, सासूपासून या बुद्धिरूपी साजनीला त्या ठिकाणी 6 दीर आहेत. किती दीर आहेत? बोला बोला, किती दीर आहेत? 6 दीर. कुठले? काम, क्रोध, हे 6 माहिती तुम्हाला. तसं या बुद्धिरूपी साजनीला 4 ननंद आहेत. किती ननंद आहेत? 4 ननंद. एक अभंग आहे, बहुतेक मला असं वाटतं मुक्ताईंचा आहे. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. नाथ महाराजांचा आहे का? या अभंगामध्ये दुसरं जे चरण आहे, त्या दुसऱ्या चरणामध्ये बुद्धिरूपी साजनीचे 4 ननंद सांगितलेले आहेत. आशा, तृष्णा, अजून एक आणि शेवटची आहे कल्पना. अशा 4 ननंद आहेत मायका. जिला 4 ननंद आहेत, जिला 6 दीर आहेत, जिची सासू वासना आहे, जिचा सासरा दंभ आहे. खरं सांगा, त्या मुलीला तिथे त्रास होत असेल की चांगलं वागवलं जात असेल? कारण जेवढा परिवार मोठा तेवढा त्रास जास्त. आणि सर्वांचंच ऐकून घ्यावं लागतं. कोणाला? सून. म्हणून तर तिला सून म्हणतात. म्हणून तिला काय म्हणतात हिंदीमध्ये? सून म्हणजे काय? ऐकणं. आयुष्यभर सर्वांचं ऐकत राहणं, हिला सूनबाई म्हणतात. सून साहेबा, सून, त्या पद्धतीने सून. मग आता मात्र ही सासरवासिनी बुद्धिरूपी साजनी त्या ठिकाणी त्या सासरवासातल्या त्रासाला कंटाळली. आणि कंटाळल्यानंतर तिने आपल्या बापाला पत्र लिहिलं. तेव्हा, कारण तेव्हा फोन, मोबाईल नव्हते. आणि पत्र लिहिल्यानंतर त्याच्यात नमूद केलं की बाबा, बरीच वर्ष लग्नाला झाली, पण अजून तुम्ही मला घ्यायला आले नाहीत बाबा. इथल्या सासरवासाच्या म्हणजे सासरवाडीमध्ये असणाऱ्या त्रासाला मी कंटाळलेली आहे बाबा. आता माझी विनंती आहे की तुम्ही यावं आणि मला एकदा त्या ठिकाणी माहेरी घेऊन जावं. असं म्हटल्यानंतर बाबानं पत्र वाचलं. पत्र वाचल्याबरोबर बाबानं पत्र खाली टाकलं, पहिली गाडी धरली आणि बाबा मुलीच्या त्या ठिकाणी सासरवाडीला आले. मुलीनं बापाला पाहिलं, आनंद झाला. आलेत बाबा? वा वा, बसा बाबा. काय करू बाबा? काय खाणार बाबा? कधी निघायचं बाबा? बाबा म्हणू लागले, चल पोरी, तुलाच घ्यायला आलो, भर पटकन बॅग. म्हणले, बाबा मला स्वातंत्र्य नाही, मी परतंत्रात आहे. सासूला विचारावं लागेल तुम्हाला, सासूची परमिशन घ्यावं लागेल. बुद्धिरूपी साजनीचे वडील त्या बुद्धिरूपी साजनीची जी सासू आहे तिला विचारण्याकरता गेलेत. म्हणले, मुलीला न्यायचंय. म्हणजे तुमचं खरं आहे, पण माझं काही चालत नाही, सासरे बुवांना विचारावं लागेल. मग ते सासऱ्याकडे गेले. बुद्धिरूपी साजनीचे वडील सासऱ्याकडे गेले. त्या दंभ नावाच्या सासऱ्याला विचारू लागले. तो म्हणले, भाऊ माझं पहिले चालत होते, पण आता सर्वे पिकले, कमऱ्याच्या चाब्या गेल्या थोरल्या पोराकडं, आता थोरल्याला विचारावं लागेल. मग थोरल्या मुलाकडे गेले. त्याला सांगू लागले, हे दादा, मुलीला न्यायचं म्हणतो काही दिवस. तो म्हणतो, ते सर्व ठीक आहे, अहो कुटुंब एवढं मोठे, सर्वांना सर्व कामं आवरली जात नाही. तुम्ही जर तिला नेणार तर मग इथले कामं कोण करणार? असं म्हणून थोरल्या पोरानं तो जो विषय होता तो टाळला आणि मुलीला, त्या बुद्धिरूपी साजनीला बापासोबत जाऊ दिलं नाही. शेवटी बापाचा नाईलाज झाला. मुलगी ही परक्याचं धन आहे, एकदा गेलं ते गेलं. म्हणून तर कन्यादान म्हणतात. कन्यादान, दान म्हणजे जी गोष्ट पुन्हा परत घेतली जात नाही तिला कन्यादान म्हणतात. भूदान, कन्यादान, गोदान, दान केलेली वस्तू पुन्हा माणसानं परत घेऊ नये. कन्यादान केलेलं आहे. आता मरण आलं तरी सासरीच यावं एवढं डोक्यात बापानं ठेवलं आणि बापानं तिथून काढता पाय घेतला. मुलगी आपल्या संसारात रममान झाली. संसार करता करता त्या मुलीला त्रास होऊ लागला. पण त्रास होता 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 जवळजवळ 5-10 वर्ष लोटली गेली. आणि 5-10 वर्ष लोटल्यानंतर आता ती मुलगी विचार करते, 5-10 वर्ष झाली पण बाप अजून एकदाही माझी खबर घ्यायला त्या ठिकाणी सासरवाडीला माझ्या इथं घरी आला नाही. मग माझा बाप नेमका माझ्या घरी आला नाही. माझा जो बाप आहे 10 वर्ष झाले मला कधी फोन केला नाही, भेटायला आला नाही. मग हा बाप नेमका कुठं आहे? मग ती बुद्धिरूपी साजनी नावाची मुलगी बापाचा ठाव घेण्याकरता, बापाचा शोध घेण्याकरता घराच्या बाहेर निघाली. आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर आपली जी दुसरी बहीण आहे, कुठली बहीण? ती सुद्धा बुद्धिरूपी साजनी. ही योग्यांची बुद्धी आहे सर्वात मोठी.
योग्यांची बुद्धी. 2 नंबरची बुद्धी जी तिची बहीण आहे ती जपी तपी संन्यासी यांच्या बुद्धी. हा म्हणजे बुद्ध्या म्हणा, आता बुद्ध्या म्हणतात, काही बुद्धी म्हणतात, बुद्धी. आणि त्या जपी नावाच्या बुद्धीजवळ ती गेली आणि तिला विचारलं, का ग बाई आपले बाबा तुझ्या घरी आलेत का? ती म्हणले, माझ्या घरी 7 वर्ष झाले पण बाबा काही आले. मग जो जपी होता, जो तपी होता, जो संन्यासी होता, त्या सर्वांना विचारलं पण सर्व बहिणींनी नकार दिला की बाप आमच्या कोणाकडेच आला नाही. मग योगीकडे नाही, जपीकडे नाही, तपीकडे नाही, संन्यासीकडे नाही, मग जर आपल्या 4 बहिणींकडे नाही तर मग बाप कुठं असेल? मग लक्षात आलं की जी सर्वात लहान आहे भगवत भक्ती नावाची बुद्धी, त्या भगवत भक्ती नावाच्या बुद्धीजवळ वडील नक्की असतील. मग या 4 बहिणी मिळून त्या भगवत भक्ती नावाच्या बुद्धीजवळ गेले आणि तिला विचारलं, का ग आपले वडील तुझ्याकडे आलेत का? 10 वर्ष झाले माझ्याकडे चक्कर नाही, हिच्याकडे नाही, तिच्याकडे नाही, तिच्याकडे नाही, तिच्याकडे नाही, तुझ्याकडे आलेत का? मग ती भगवत रूपी भक्ती बुद्धी ही त्या ठिकाणी त्या योगी बुद्धीला बोलू लागली. म्हणले, असं कसं शक्य आहे बाबा? अगं तू तर सर्वात थोरली आहे, पहिले तर बाप तुझ्याकडेच येणार आहे आणि बाप तर तुझ्याकडेच राहतो, तो माझ्याकडे येईल कसा? म्हणले, पण नाही आला रा. म्हणले, मग ऐक, जरी तू मोठी असली पण तू मोठी असल्यावर सुद्धा बाप तुझ्याकडे नाही. पण सांगू, मी सर्वात धाकटी आहे आणि जो बाप मागच्या 10 वर्षापासून तुझ्याकडे आला नाही तो बाप रात्रंदिवस माझ्याजवळ आहे. जो योग्यांना दुर्लभ आहे आणि तो देव, तो वडील, तो बाप मी रोज पाहते आणि पाहिल्यामुळे माझ्या मनाची स्थिती कशी होते? अभंगाचं प्रथम. देखीला साजनी योगी दुर्लभ तो म्या देखीला साजनी योगी दुर्लभ तो म्या देखीला साजनी योगी दुर्लभ तो म्या देखीला साजनी
आणि ती भगवत भक्तिरूपी बुद्धी त्या योगी बुद्धीला सांगते, तुझ्याकडे जो बाप जो वडील आपला आला नाही ना, तो माझ्याकडे आहे. जो योग्यांना दुर्लभ आहे तो भक्तांनी बघितलेला आहे. आणि मग तो बोलतो, जशी शब्द आहे तशी महाराजांची चाल आहे. योगिया दुर्लभा तोम्या देखिला साजनी, योगिया दुर्लभा तोम्या देखिला साजनी. हे साजनी, ही बुद्धिरूपी साधनी ऐक, जो देव तुम्हाला दुर्लभ आहे ना, तो देव माझ्याकडे. आणि त्या देवाला मी पाहिलं, आणि पाहिल्यामुळे झालं काय, पाहता पाहता मना न पुरेची धनी, पाहता पाहता मना न पुरेची धनी. की त्या देवाला मी पाहिलं, आणि पाहिल्यामुळे असं झालं की त्या देवाला बघतच राहो. पाहता पाहता मना न पुरेचे धनी. ही पहिली सासूरवासी असणारी सुनबाईचा दुसरी सासूरवासी असणारी सुनबाईसोबत संवाद आहे बरं. आणि केवढा गोड संवाद आहे, जो माऊली ज्ञानोबराई या अभंगातून प्रतिपादन करतात. जसं बुद्धिरूपी साजनी दुसऱ्या बुद्धिरूपी साजनीला सांगते, तसं माऊली ज्ञानोबराय सुद्धा या बुद्धिरूपी साजनीला आपला अनुभव सांगतात की हे साजनी ऐक, श्रीगुरूंच्या कृपेमुळे मला त्या भगवंताचं दर्शन झालं. कारण शास्त्रकारानं कोटी करताना 4 वर्ग केलेत. एक सर्वसाधारण, दुसरे साधक, तिसरे सिद्ध आणि चौथे संत. सर्वसाधारण माणसाला देव मंदिरात दगडात नाही तर मूर्तीत दिसतो. कुठे दिसतो? बोला बोला बोला, कुठे दिसतो? मंदिरात दगडात नाही तर मूर्तीत. आपल्याला कोणी विचारलं का हो महादेव कुठे, आपण सहज म्हणतो गावातल्या मंदिरात आहे. बरोबर ना? कारण सर्वसाधारण माणसाला देव हा फक्त दगडात किंवा मूर्तीत दिसतो. ही शोकांतिका आहे. चला पुढे. साधकाला देव हा स्वप्नात दिसतो. पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. चला, सिद्धाला देव हा हृदयात दिसतो. कुठे दिसतो? बोला बोला बोला, कुठे दिसतो? हृदयात. हृदयात सिद्धाला देव दिसतो. मग त्या ठिकाणी आमची जनाबाई म्हणते, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. ऐकलंय कधीतरी तुम्ही? माना हलवता, माना हलवण्यापेक्षा जिबा हलवा ना. हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला, धरिला 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 पंढरीचा गडा बांधोनिया, धरिला पंढरीचा चोर गडा बांधोनिया दोर. क्या बात है. धरिला पंढरीचा चोर. वाह, गोड. एवढं गोड म्हणता तुम्ही, असं वाटतं मरावन तुमच्याच पोटी यावं. आता समजलं तुमचा एवढा आवाज गोड आहे म्हणून एका घराचे 2 घर लवकर करता येतात तुम्हाला. गोड आहे. आपण बी म्हणता का नको, आपली बरी झाकली मूठ 1.25 लाखाची. नाही, गोड. साधकाला देव हा हृदयात दिसत असतो. चला, सर्वसाधारण माणसाला देव दगडात मूर्तीत फोटोत दिसतो. साधकाला देव स्वप्नात दिसतो. सिद्धाला देव हृदयात दिसतो. आणि संतांना देव मात्र प्रत्यक्षात दिसतो. मग संतांना देव प्रत्यक्षात का दिसतो? त्याच्या मागचं कारण आहे, भगवंताची कृपादृष्टी त्या संतांवर होते. आणि भगवंताची कृपादृष्टी झाल्याशिवाय संतांना सुद्धा देव दिसत नाही. आणि एकदा संतांवर भगवंताची कृपादृष्टी झाली की जो योग्यांना दुर्लभ आहे तो देव आपल्या दृष्टीपुढं दिसतो. आणि तो योग्यांना दुर्लभ असणारा देव, भगवंताची कृपा, श्रीगुरूंची कृपा माऊली ज्ञानोबारायांवर झाली. आणि मग माऊली ज्ञानोबारायांना त्या देवाचं दर्शन झालं. आणि जसं त्या देवाचं दर्शन झालं आणि त्या देवाला पाहिलं, मग माऊली ज्ञानोबाराय बोलायला लागले, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधनी, योगिया दुर्लभ
विठ्ठल देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी जो योग्यांना दुर्लभ आहे आणि देवाच्या कृपादृष्टीमुळे त्याचं मला दर्शन झालं आणि मला आनंद झाला आणि त्याला पाहिल्यामुळे हे बुद्धिरूपी साजनी ऐक माझ्या मनाची स्थिती कशी झाली पाहता पाहता मना न पुरे धनी न पुरेची धनी की त्याला असं वाटतंय पाहतच राहावं कारण माझा देवच तेवढा गोड आहे. अहो गावात एखाद ओट्यावर एखाद पोरग खेळत असतं जाता जाता जर आपली नजर त्याच्याकडे गेली तर ते आपल्याला एवढं सुंदर लागतं की आपण पटकन जातो त्याला उचलतो कमरेवर घेतो पटापट 2-4 मुके त्याचे घेतो. मग एखादं लहान लेकरू एवढं गोड दिसतं आणि एवढं गोड दिसत असताना एवढं अट्रॅक्शन आपल्याला होतं तर विचार करा हे लेकरू ज्यानं बनवलं तो देव किती सुंदर असेल. म्हणून तर म्हटलेलं आहे नाम तुम्हारा पालनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. अरे ज्या देवानं एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली तो माझा देव किती सुंदर असेल किती गोड असेल. म्हणून तर म्हटलेले राजस सकुमार मदनाचा पुतळा किती गोड दिसतो माझा देव. रूप सावडे सकुमार सावडे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणीवा घर केले फक्त त्या देवाला पाहिल्यामुळं. आणि एवढा गोड दिसणारा देव एकदा योग्यांना दुर्लभ असणारा देव मला दिसला. मग आता त्या देवाला मी पाहिलं आणि माझी स्थिती निरखित निरखित गेली. त्या देवाला निरखून पाहिलं आणि पाहिल्यानंतर मन भरलं पण डोळे भरले नाहीत. डोळ्यांची भावना अशी आहे की जोपर्यंत ही डोळे उघडे आहेत तोपर्यंत फक्त त्या देवाला बघावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. मग असं म्हटल्यानंतर ती बुद्धिरूपी साजनी ज्यावेळेस भक्तिरूपी म्हणजे भगवत भक्तिरूपी बुद्धिरूपी साजनी त्या योगी बुद्धीला सांगते त्यावेळेस ती म्हणते बाई ठीक आहे तू देवाला पाहिलं आणि देवाला पाहिल्यानंतर जो आम्हाला दुर्लभ आहे तो तुला दिसला असं तू म्हणते. बरं ठीक आहे दिसेल होऊ शकतं पण शंका अशी आहे जो योग्यांना दुर्लभ आहे तो भगवत भक्ती करणाऱ्या बुद्धीला भेटणार आहे का हो. हे तर असं झालं समजा गावात एक मोठं मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरापुढं दर्शनाची रांग आहे आणि त्या दर्शन बारीमध्ये मंदिराच्या उंबरठ्यावर सर्वात पुढे योगी नावाचा भक्त आहे. कुठला भक्त आहे योगी. आणि सर्वात शेवटी त्या रांगेच्या भक्ती करणारा भक्त आहे. मग आता देवाचं सर्वात पहिले दर्शन कोणाला झालं पाहिजे योग्याला. पण योगी देवाच्या जवळ असून सुद्धा देवाला ते योग्याचं दर्शन न होता त्या देवाचं दर्शन त्या भगवत भक्तिरूपी बुद्धीला झालेलं आहे. कारण काय कारण असे देव स्वतः म्हणतो मी योगींना दूर ठेवतो कारण योगी हा माझा थोरला पुत्र आहे आणि भक्ती ही माझी लहान मुलगी आहे. आणि भक्ती नावाची लहान मुलगी प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये वागत असताना सुद्धा तुम्ही बघा माणसाचं आईचं बापाचं सर्वात जास्त प्रेम मोठ्या मुलावर की लहान मुलावर. लहान मुलावर बरोबर ना. मोठ्या मुलावर नाही. मोठा मुलगा आला की आपण रस्त्यात म्हणजे घरातूनच आवाज येतो बाळ्या ती बॅग तिकडं फेक त्या चुलीवर भाजी आहे भाकर आहे घे आणि खाऊन घे. पण लहान बाळ जर शाळेतून घरी आलं की आई पटकन त्याला जवळ घेते हातपाय धुते डोक्यावरनं हात फिरवते आणि बसल्यानंतर पोट भरून त्याला जेव घालते. बरोबर ना. कारण प्रेम सर्वात जास्त कोणावर आहे लहान्यावर. जसं प्रपंचामध्ये मायबापाचं प्रेम सर्वात जास्त लहान्यावर आहे तसं
परमार्थामध्ये सुद्धा भगवंताचं सर्वात जास्त प्रेम मोठ्यांवर नाही तर लहान्यांवर आहे. म्हणून बघा, ज्यावेळेस माझा भगवान परमात्मा कालेच्या कीर्तनात आपण ऐकतो, भगवंतानं अनेक खेळ खेळले, खेळ खेळून भगवान परमात्मा गोपाळ दमले आणि आता गोपाळांनी म्हणावं, देवा खांदे बार, पोटी भूक काय, हां मग देवा आता बसूयात आपण. मग भगवंताने काय केलं, कमळाच्या आकाराप्रमाणे गोपाळांना बसवलं. आणि शास्त्रकार वर्णन करतात की जे अज्ञानी भोळे भाविक होते ते गोपाळ देवानं जवळ घेतले आणि जे ज्ञानी होते, योगी होते, देवानं त्यांना थोडं लांब बसवलं. देवाला ज्ञान, जप, तप, साधना लागत नाही. माऊली ज्ञानोबारांना हे सांगायचं आहे की देवाला जर लागत असेल तर तो फक्त भाव लागतो. गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तुका. बाबा माझ्या देवाला काही लागत नाही, माझ्या देवाला फक्त भाव लागतो. आणि त्या भावानं भक्ती केली तर योग्यांना दुर्लभ असणारा देव तो तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग जो योग्यांना दुर्लभ होता तो मला भेटला आणि भेटल्यामुळे पाहता पाहता मना न पुरेचे धनी. मग बाई तुला देव भेटला हे खरंय, पण तू ज्या देवाला बघितलं त्या देवाचं नाव काय? म्हणले मी ज्या देवाला बघितलं त्या देवाचं नाव जाऊ दे, पण ज्या देवाला मी बघितलं तो देवांचा देव आहे आणि त्या देवाला बघितल्यामुळे मला अनुभव असा आला. कसा? अभंगाचं दुसरं चरण. देखिला देखिला माय, देखिला देखिला माय, देवाचा देव, देखिला देखिला माया, देखिला देखिला माय, देखिला देखिला माय, देवांचा देव, देखिला देखिला माय, देवाला संग निवाले दूर तुझे पण. देखिला देखिला माय, देखिला देखिला माय, देवाचा देव, देखिला देखिला माय. विठ्ठला संदेह निवाले तुझे पण. देखिला देखिला माय, देखिला देखिला माय, देवाचा देव, देखिला देखिला माय. वा गोड. ते म्हणतात ना, एखादा म्हणतो अहो मी नरेंद्र मोदीला भेटलो, मी पाहिलं. नाही रे तू पाहिलं? कोण बोललं नाही पाहिलं? मी पाहिलं. तशातला भाव या चालीचा. मी पाहिलं त्या देवाला. देखिला देखिला माय, मी पाहिलं देवाचा देव, देव. हा फिटला संदेह निमाले दुजे पण. फिटला संदेह बरं का, निमाले दुजे पण. त्या देवाला मी पाहिलं आणि त्या देवाला पाहिल्यामुळे तो देव कोण आहे? म्हणे देवाचा देव आहे. देवांचा देव आहे. हो, बडिया माझा पंढरीराव देवांचा देव आहे. आणि त्या देवांच्या देवाला मी पाहिल्यामुळे असं झालं. फिटला संदेह निमाले दुजे पण. सर्वात पहिले त्या देवाला पाहिल्यामुळे माझ्याजवळचा संशय नावाचा जो दोष होता हा नाहीसा झाला देवाला पाहिल्यामुळे. हो हो, कारण माणसाला देवाची प्राप्ती का होत नाही? सर्वात मोठं जर कारण काही असेल ना, माणसाला देव का होता येत नाही, सर्वात मोठं जर कारण काही असेल ना तर तो हा संशय आहे. भगवंताने अर्जुनाने भगवंताला विचारलेला विषय. अर्जुन भगवान परमात्म्याला प्रश्न विचारतात, भगवान इस दुनिया में ऐसा कौन है जिसे सब कुछ आते हुए भी वो अकेला है? भगवान इस दुनिया में ऐसा कौन है जिसके पास सब कुछ होने के बावजूद भी वो अयशस्वी है, सफलता उसके पास नहीं है? भगवंतानं एका वाक्यात उत्तर देऊन टाकलं, अर्जुन इस दुनिया में एक ही ऐसा इंसान है उसके पास सब कुछ होने के बावजूद भी उसके हाथ कुछ नहीं लगता. उसे कहते संशयी आत्मा विनश्यती. म्हणजे जो संशय घेतो तो आयुष्यात कधी मोठा होऊ शकत नाही. संशयाहुनी थोर
अनेक पाप नाही घोर, विनाशाचे वाघोर प्राणियासी. संशय घेणं चुकीचं आहे. देवाची प्राप्ती आपल्याला का बरं होत नाही? कारण आपल्याला स्वतःवर संशय आहे. बघा, जी मुलं शाळेत, आता बऱ्याच मुलं माझ्या समोर आहेत, शाळेत कॉलेजमध्ये शिकता शिकता सर्वच टॉप का बी येत नाही, सर्वच का बरं टॉपर बनत नाही? कारण आहे, कारण 99.99% विद्यार्थ्यांना स्वतःवर संशय आहे. मी खरंच टॉपर येऊ शकतो का? पण जो टॉपर येतो ना, त्याला त्याच्या आयुष्यात कधीच संशय नाही, म्हणून तो टॉपर येतो. आणि तुम्हाला सुद्धा जर आयुष्यात टॉपला जायचं असेल ना, तर स्वतःवर संशय घेऊ नका. तुम्ही स्वतःवर संशय घेणं म्हणजे जवळजवळ 10 पावलं मागे येणं. विठ्ठल 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 विठ्ठल. एक, स्वतःवर संशय घेऊ नये. आणि दुसरं, संतांवर आणि देवावर कधी संशय घेऊ नये. आणि तिसरं, आपल्या मायबापावर कधी संशय घेऊ नये. आणि संशय घेतला की त्याचा कार्यक्रमच झाला. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात की माझ्याजवळचा, मनुष्याजवळचा जर सर्वात मोठा दोष कुठला असेल तर तो संशय आहे. आणि त्या संशयाला, तो दोष माझा नाहीसा झाला. कशामुळे? त्या देवाच्या देवाला पाहिल्यामुळे. फिटला संदेहो निमाले दुजेपण. अजून एक गोष्ट, दुसरा दोष नाहीसा झाला, ते म्हणजे दुजेपण नाहीसं झालं. आतापर्यंत काय होतं? आतापर्यंत फक्त मी आणि माझं, मी आणि माझं एवढंच चालायचं. रस्त्याने जर एखादी गाडी ठोकली गेलेली असेल ना, पार तिचा भुगा झाला असेल ना, तरी लोक उतरून बघत नाही. कारण लोकांकडे दुजेपण आहे. काय आहे? बोला बोला बोला, काय आहे? दुजेपण आहे. कोणाची गाडी चोरीला गेली ना, आपण जातो, नान भाऊ गाडी चोरीला गेली का? अरे लईट वाईट झालं नाना, लईच वाईट झालं. आणि घरी आलं का? जाऊ दे रे, त्याचं होणारच होतं, त्याचे घडेच भरले होते. दुजेपण आहे तुमच्याकडे. काय? दुजेपण म्हणजे स्वतःला आपलं न समजणं. माऊली ज्ञानोबरायांना, बाकी संतांना देवाची प्रत्यक्षात भेट झाल्यामुळे ते दुजेपण नाहीसं झालं. आणि दुजेपण नाहीसं झाल्यामुळे लोक जवळ येतात यात नवल नाही. माऊली ज्ञानोबरांनी तर प्रतिज्ञा केली, हे विश्वाची माझे घर. दुजेपण नाहीये. आता आपण काय म्हणतो? भारत माझा देश आहे, बरोबर ना? पण आपण असं म्हणतो का अमेरिका माझा देश आहे, फ्रान्स माझा देश आहे म्हणता का? नाही. कारण दुजेपण, त्या देशात 1 नाही, 2 नाही, 10 नाही, त्या देशात तुम्ही 50 वर्ष जरी राहिलेत तरी तुम्ही त्या देशाला आपलं म्हणत. कारण काय? कारण आपल्याकडे काय आहे? दुजेपण आहे. माझं लेकरू आहे आणि भावाचं हे भावाचं लेकरू आहे, हे दुजेपण आपल्याकडे. आणि ज्या दिवशी मायबाप हे दुजेपण आपल्यातलं नाहीसं होईल ना, 99% भांडणं, तक्रारी, अपराध कमी झालेले असतील. आणि ते जर कमी करायचे असतील तर मग देवाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि देवाची प्राप्ती झाली की मग फिटला संदेह निमाले दुजेपण. बरं, त्या देवाला पाहिल्यानंतर संशय नाहीसं झाला म्हणे, हो संशय नाहीसं झाला. दुजेपण नाहीसं झालं म्हणे, हो दुजेपण नाहीसं झालं. पण का हो? ज्या देवाला पाहिल्यानंतर माऊली ज्ञानोबा आहे, तुम्हाला असं वाटतं की त्याला बघतच राहावं. ज्याला पाहिल्यानंतर संशय दूर झाला, दुजेपण नाहीसं झालं. नेमका हा देव दिसतो कसा? माऊली ज्ञानोबा म्हणतात, श्री गुरूंची कृपा झाल्यामुळे तो देव मला एका रूपात नाही तर अनंत रूपात दिसतो. पण ऐका, ज्या देवाला मी पाहिलं त्याचे अनंत रूप जरी असले तरी त्याचं नाव काय? अभंगाचं शेवटचं चरण. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले रूपे
महादेव रूपून पानली कैची देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे पण तुझे संदेह निमाले तुझे पण निमाले तुझे पण विठ्ठला संदेह निमाले तुझे पण इको ध्यान
रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे मी त्याला पाहिलं. पण ती म्हणली समजलं नाही का मला. बाप रखुमा देव रोखून बानली कैसी. बांधली नाही बरं, कर्ण पाठवतोशी अभंगाला पण. बानली कैसी. मग तो कुठला देव ज्याला अनंत रूपातनं अनंत वेशात पाहिलं. विठोबा रखुमा